लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या लोकमंगल शिक्षक पुरस्कार योजनेत सोलापूरचे नाव मोठे करणाऱ्या कर्तबगार युवकांच्या शिक्षकाला डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे। या पुरस्काराचे यंदाचे 20वे वर्ष असून दर सालाप्रमाणे याही वर्षी प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयीन या स्तरावरील तसेच कला क्रीडा शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षकरत्न पुरस्कार योजनेचे मार्गदर्शक डॉक्टर हना जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। एक जास्त आपण ज्याला चुनूक म्हणूया फार तर काही प्रश्न विचारून मला काय बरोबर इंग्रजी येते का, बोलता येते का, लिहिता येते का, अशा पद्धतीने थोडासा मी अंदाज घेतो। याचबरोबर ज्या ज्यांना आपण पुरस्कार निवडलेला आहे आणि आमच्या लक्षात आलं तर आम्ही त्या शिक्षकाची माहिती परत घेतो। लक्षात पुरस्कार आम्ही ज्यांना देणार आहोत त्याची माहिती अशी घेतो। प्रस्ताव जे आहेत आपण ऑनलाईन पण घेतो आहे, त्याचबरोबर आपल्याकडे ऑफिसला म्हणजे आपल्या विकासनगरचे ऑफिस आहे, आपण प्रस्ताव जे आहे ते ऑफलाईन घेतोय। अन्नपूर्णा कार्यालय आहे आपलं विकासनगरचं फाउंडेशनचं, त्या कार्यालयात आपण ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारले जाते आणि ऑनलाईन जे काही आहे आपली वेबसाईट आहे लोकमंगल फाउंडेशनची, त्या वेबसाईटवर सगळे आपले ऑनलाईन फॉर्म आहेत, अर्ज आहेत प्रस्तावासाठी। आणि या व्यतिरिक्त आपल्या पतसंस्थेच्या ज्या काही शाखा आहेत जिल्ह्यामध्ये 76 शाखा आहेत जवळपास, त्या 76 शाखेमध्ये ते प्रस्ताव तुम्हाला अर्ज मिळतील। शिवाय लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये देखील तुम्हाला हे अर्ज अवेलेबल होतील। पुरस्काराचं स्वरूप असं काय करतो, पुस्तक देतो 50,000 रुपये किमतीची पुस्तकं आपण या पत्रकार परिषदेस राजन माने, चव्हाण, हना जगताप, दीपाली कोठारी, अरविंद जोशी यांच्यासह लोकमंगलचे पदाधिकारी उपस्थित होते। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।